त्यात कांदा उत्पादक शेतकरी संतप्त आहे। कांद्याला प्रति किलो अवघा 1 रुपयाचा भाव मिळत असल्यानं राजकीय पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला। छत्रपती संभाजीनगर, लासलगाव आणि सासवडमध्ये आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन छेडलं। आमदार अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली वैजापूर जवळ समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी टायर पेटवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली। चक्काजाममुळे काही काळ समृद्धी महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। पोलीस आणि प्रशासनाची मोठी धावपळ उडाली। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यासमोरही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे। हा समृद्धी महामार्ग शिवसेनेनं दोन्ही बाजून आज जाम केलेला आहे, कारण कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहे। या कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही आज रस्त्यावर उतरलो आणि या कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कांद्याचे मुख्य बाजारपेठ असलेल्या लासल गावातही कांद्याच्या प्रश्नावरून वातावरण तापलं। आमदार रोहित पवारांनी कांद्याची माळ घालत आंदोलन केलं। कांद्याला प्रति किलो 24 रुपये हमीभाव देण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलं। सरकारनं तातडीनं निर्णय घेतला नाही तर दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखण्याचा इशारा रोहित पवारांनी दिला। तसंच 24 तारखेला चांदवडमध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आमच्या शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्यांचं म्हणणं जर ऐकलं गेलं नाही तर मग पुढच्या 7 दिवसामध्ये 26 तारखेला सकाळी 9 वाजता दिल्लीला जाणारा ज्या काय कुठल्या गाड्या असतील आम्ही 100% तिथं थांबवणार। त्याचं कारण असं, महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकत नाही। काठीनं कोंगडं घेऊ द्या की रे, मला बी जत्रेला येऊ द्या की रे। पण कांद्याचे बाजार भाव पडले आणि लोकांच्या जत्रा करायचंही लोक विसरून गेले। पुरंदर तालुक्यातल्या सासवडमध्ये काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर कांद्याच्या पिशव्या फेकत सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला, तर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शेतकरी नाराज असल्याचं मान्य केलं। त्यांना अक्षरशः 1 रुपया मिळतोय, म्हणजे हजारो टन कांदा येणं आणि त्याचा किंमत 0 मिळणं हे शेतकऱ्यांना वेदनादायी आहे। म्हणून सरकार त्यांच्या पाठीशी निश्चित आहे आणि माननीय मुख्यमंत्री याच्यातून तोडगा जरूर काढतील। शेतकरी सध्या प्रचंड संकटात सापडलाय, कारण एकीकडे उत्पादन खर्च वाढतोय तर दुसरीकडे कांद्याला भाव मिळत नाहीये। त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।